आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। कुणाचाही नाद करा पण देवाभाऊंचा नाही, जयकुमार गोरेंचा शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांना इशारा। भाजपनं छत्र काढलं तर आपलं काय होईल असंही वक्तव्य। संजय राऊतांना मालेगाव अपर न्यायालयानं 1000 रुपयांचा दंड ठोठावला, तर तारखेला अनुपस्थित राहिल्यानं न्यायालयाचा हा आदेश। मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्यात त्यांना हा दंड। राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडेंनी भुजबळांची भेट घेतली आहे, तर मुंडेंकडून भुजबळांच्या प्रकृतीची विचारपूस, विविध विषयांवर यामध्ये चर्चा झाल्याची माहिती। मुंबईच्या अंधेरीतील 7 बंगला परिसरामध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडल्याप्रकरणी शिवसेनेचा आरोप, तर बॅनरवरील एकनाथ शिंदे आणि रवींद्र वायकरांचा फोटो फाडल्याचा प्रकार। वर्सोवा पोलीस ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून तक्रार दाखल। महाड नगर परिषदेतील राडा प्रकरणी सुनावणी उद्या होणार, सरकारी वकिलांच्या विनंतीनंतर मुंबई उच्च न्यायालयानं ही सुनावणी आता पुढे ढकलली, तर गोगावले यांनी मुलाशी संपर्क साधण्याचं आश्वासन दिलं, त्यानंतर तो आत्मसमर्पण करेल। सरकारी वकिलांची माहिती, तर सुनावणीपूर्वी आत्मसमर्पण करण्याचे कोर्टाचे आदेश। लातूर जिल्हा परिषदेच्या 59 पैकी 51 जागांवर भाजप रिंगणात, तर भाजपची राष्ट्रवादीसोबत उदगीर, जळकोट आणि चाकूर या तालुक्यात युती। जास्तीत जास्त जागा भाजपकडे आहेत, त्यामुळे जिल्ह्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होण्याची चिन्ह। मालेगावात एमआयएमच्या गटनेतेपदी अब्दुल मलिक यांची नियुक्ती, इम्तियाज जलील यांच्याकडून घोषणा। नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय। अब्दुल सत्तार यांचा मुलगा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात, तर अंबई जिल्हा परिषदेतनं आमेर सत्तार निवडणूक लढवणार।